संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी मधुरा वाणी उठी तुका म्हणे वाव पोठी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरं पादपङ्कजम् नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय पंढरीचा देवा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या नदी गौतमीचे तटी जन्म झाला आदि ब्रह्म वेदांत तपे पूर्ण केला दिली भेटी देवे आले पंढरीला नमस्कार माझा सद्गुरु नगत नारायणाला विठाला येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री तुकाराम महाराज शिवस्वरूप स्वामी श्री तुळशीरामजी बाबा सद्गुरु श्री नगद नारायण महाराज सद्गुरु स्वामी श्री निगमानंदजी महाराज आदि करून सकल संतांच्या चरणी नतमस्तक होऊन
तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेकरता आपल्या समोर उपस्थित केलेला अभंग जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा असून या अभंग पदाच्या माध्यमातून जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यच्छयावत मानव मात्राला अशा एका वस्तूचा परिचय करून देत आहेत की जो परिचय झाल्याच्या नंतर त्या जीवाची सार्थकता किंवा जीवाचं कल्याण आहे अशा वस्तूचा अंतरंग परिचय जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज अभंग पदाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवतात. अभंग पदातील प्रतिपाद्य विषय तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादानं विश्वमौली ज्ञानोबराय जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज, राष्ट्रसंत नगदनारायण महाराज, वैकुंठवासी हरिभक्तपरायण महंत महादेव बाबा आदी करून सकल संत मांदियाळीच्या कृपेनं आशीर्वादानं संपन्न होत असलेला आपला हा त्रिदिनी नामचिंतन सोहळा औचित्य आहे, म्हणजे निमित्त आहे. कोणतीही गोष्ट निमित्ताशिवाय घडत नाही. कार्याची उत्पत्ती त्याच्या पाठीमागं काहीतरी निमित्त घेऊनच होत असते, अन्यथा कार्याची उत्पत्ती होणं शक्य नाही. हा सगळा जो त्रिदिनी नामचिंतन सोहळा आहे या सोहळ्याच्या पाठीमागं एक विशिष्ट असं निमित्त आहे. ते निमित्त असं आहे वैकुंठवासी हरिभक्तपरायण महंत महादेव बाबांचं पुण्यस्मरण आहे, पुण्यतिथी आहे. आणि पुण्यतिथीच्या निमित्तानं दरवर्षी आपण काजळा ग्रामस्थ मंडळ सगळेजण एकत्रित येऊन बाबांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहानं आनंदानं या ठिकाणी संपन्न करत असतो. आपल्या सर्वांचं सद्भाग्य आहे वैकुंठवासी महादेव बाबांचा पदस्पर्श आपल्या या भूमीला झालेला आहे. ज्या भूमीला संतांचा साधूंचा स्पर्श होतो ना, त्या भूमीमध्ये एक विशिष्ट अशी परमात्मा प्राप्तीची जी तीव्र अशी भावना आहे, त्या भावनेची उत्कट इच्छा त्या भूमीमध्ये प्रेरली जाते. तीच भावना या भूमीमध्ये महादेव बाबांच्या पदस्पर्शानं आपल्याला अनुभवण्यासाठी मिळते. एरवी या भूमीमध्ये कीर्तन, प्रवचन, कथा हे थोडं दुर्मिळच होतं. महादेव बाबांच्या आशीर्वादानं आणि बाबांच्या भूतदयेनं इथं कीर्तन, प्रवचन, कथा, नवीन नवीन भगवंत अशी भक्ती रुजवली गेलेली आहे. एरवी आपण कोणते भक्त आहोत हे आपल्याला सांगायची आवश्यकता नाही, बरं का जरांगे पाटील? आपल्या गावात 200-250 कापतात, इथं जास्त होते नाही का? इथं जास्त कापत होते पहिले, भरपूर कापले जायचे, पशुहत्या व्हायची खूप मोठ्या प्रमाणात. महादेव बाबांचा पदस्पर्श या भूमीला झाला आणि त्याचा परिणाम म्हणून या भूमीमध्ये भक्तीचा हा जो वटवृक्ष आहे ना, वारकरी संप्रदायाचा हा वटवृक्ष जो दयेनं भरलेला आहे, जो भूतदयेनं भरलेला आहे, हा वटवृक्ष या भूमीमध्ये रुजवला गेला. आजही त्या महादेव बाबांच्या रुजवलेल्या वटवृक्षाची छाया तुम्हा सर्वांना या ठिकाणी पाहायला भेटते, अनुभवायला भेटते आहे. वैकुंठवासी महादेव बाबांचं पुण्यस्मरण आहे आणि पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण हा त्रिदिनी नामचिंतन सोहळा गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आपण करत आहोत. गुरुवर्य प्रेममूर्ती हरिभक्तपरायण शिवाजी बाबांचा आशीर्वाद आहे, मार्गदर्शन बाबांचं आहे. हरिभक्तपरायण गुरुवर्य नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज यांचं मार्गदर्शन आहे आणि या सगळ्या महात्म्यांच्या मार्गदर्शनानं हा नामचिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. वारकरी संप्रदाय हा एक विशिष्ट अशी आचारसंहिता घेऊन आलेला संप्रदाय आहे. इतर संप्रदायामध्ये आचारसंहितेला फारसं महत्व नाही, पण माझा जो वारकरी संप्रदाय आहे ना, तो वारकरी संप्रदाय आमच्या पूर्वसुरींनी घालून दिलेली जी आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेचं अवलंबन करणारा आणि त्याच मार्गाने जाऊन भगवंतापर्यंत पोहोचणारा हा संप्रदाय आहे. आचारसंहिता सोडून वारकरी संप्रदाय चालत नाही.
वारकरी संप्रदायामध्ये एखाद्यानं जर आपली आचारसंहिता सोडली तर त्याला संप्रदाय सोडावा लागतो. नव्हे नव्हे संप्रदायातून तो कधी बाजूला पडतो हे त्याला सुद्धा कळत नाही. आचारसंहिता वारकरी संप्रदायानं स्वीकारलेली आहे. आचारसंहितेविरहित वारकरी संप्रदायाचा विचार आपण कोणत्याही वेळेस मांडू शकत नाही. भगवंताच्या प्राप्तीसाठीची जी साधना आहे ना वारकरी संप्रदायाने सांगितलेली, म्हणजे विश्वमाऊली ज्ञानोबा आहे, आधी जगद्गुरु संत श्री तुकोबा आहे, आधी करून संत मांदियाळींनी भगवंताच्या प्राप्तीसाठीची जी साधना सांगितलेली आहे ना, ती साधना म्हणजे हा वारकरी संप्रदाय. या संप्रदायामध्ये खाण्यासाठी आचार आहे, बोलण्यासाठी आचार आहे, नवे नवे वर्तन करण्यासाठी जीवन जगत असताना सुद्धा प्रत्येक क्षणाला नियमावली वारकरी संप्रदायानं घालून दिलेली आहे. भोजन करत असताना सुद्धा वारकरी संप्रदाय नियमावली घालून देतो. वेश परिधान करत असताना म्हणजे कपडे परिधान करत असताना सुद्धा वारकरी संप्रदाय आचारसंहिता घालून देतो. नवे नवे कपाळाला गंध लावत असताना सुद्धा वारकरी संप्रदाय आचारसंहिता घालून देतो. बोलत असताना काय बोललं पाहिजे याच्यासाठी सुद्धा वारकरी संप्रदाय आचारसंहिता घालून देतो. या आचारसंहितेचं प्रयोजन एवढं आहे, या आचारसंहितेच्या माध्यमातून जो कोणी जाईल ना, जो कोणी साधक या रीतीनं या पद्धतीनं जाईल ना, त्याला परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण किंवा अडथळा निर्माण होणार नाही, होऊ नये म्हणून प्रत्येक साधकाला मार्गदर्शन व्हावं म्हणून ही आचारसंहिता घालून दिलेली आहे. वारकरी संप्रदायामध्ये सप्ताह नावाची जी पद्धती आहे, भगवंताच्या आराधनेची सप्ताह नावाची जी पद्धती आहे, त्या पद्धतीमध्ये प्रत्येक दिवशीचा जो वक्ता आहे त्या वक्त्याच्यासाठी विषयाचं बंधन असतं. म्हणजे पहिल्या दिवशीचा वक्ता असेल तर त्यानं काय बोललं पाहिजे, दुसऱ्या दिवशीचा वक्ता असेल तर त्यानं काय बोललं पाहिजे, तिसरा दिवस असेल तर वारकरी संप्रदायातल्या साहित्य ग्रंथातील कोणता विचार जगताच्या समोर मांडला पाहिजे याच्यासाठी बंधन. 14 दिवस असेल, 5वा दिवस असेल, 6वा दिवस क्रमानं 7वा असेल, 8वा दिवस असेल, सप्ताह 3 दिवसाचा असू दे किंवा सप्ताह 10 दिवसाचा असू दे किंवा 7 दिवसाचा असू दे, आचारसंहिता ही प्रत्येक वक्त्यासाठी अतिशय महत्वाची आहे. आपल्या नामचिंतन सोहळ्याचा आपला त्रिदिनी नामचिंतन सोहळा आहे. या त्रिदिनी नामचिंतन सोहळ्यातील आजचा जो दिवस आहे तो प्रथम दिवस आहे. प्रथम दिवस असल्या कारणानं आजचा जो वक्ता असेल मग तो कोणीही असो त्याला बंधन आहे. त्यानं एकतर नामाचं महात्म्य प्रतिपादन केलं पाहिजे किंवा नामीचं महात्म्य प्रतिपादन केलं पाहिजे. नाम किंवा नामी याच्या व्यतिरिक्त त्याला दुसरा विषय प्रतिपादन करता येणार नाही. वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे. सेवेकरता जो आपण अभंग घेतलेला आहे ना, त्या अभंगामध्ये जर पाहायला गेलं ना तर कोणत्याही ठिकाणी नाम आलेलं आपल्याला पाहायला भेटत नाही. नामीचा मात्र उल्लेख अभंगामध्ये आलेला सापडतो, पण नामाचं कोणत्याही ठिकाणी उल्लेख आलेला नाही. अभंग जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय नामी असणारे अर्थात जे सत्पुरुष आहेत त्या सत्पुरुषांच्या अंतरंग वृत्तीच्या बद्दल तुकोबराय या ठिकाणी उद्धृत होत आहेत. एक गोष्ट बोलू का, नामाचं महात्म्य प्रतिपादन करा किंवा नामीचं महात्म्य प्रतिपादन करा, दोघाच्या नामाचं महात्म्य प्रतिपादन केलं तरी तेच फळ आहे आणि नामीचं महात्म्य प्रतिपादन केलं तरी तेच फळ मिळणार आहे. याचं महत्वाचं कारण असं आहे, नाम आणि नामी दोघं वेगळे नाहीत. पहिल्या 5 मिनिटातच असं म्हणलं कसं करायचं बरं मामाश्री? आणखी पहिले 5 मिनिटं सुद्धा नाही झाले. सुखवाटी ह्याचीच आहे. पहिली विकेट पडली गुरुजी. थोडा वेळ तरी जागा ना, आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडूनी भागा. बरं तसं काही अवघड बोलत नाही मी गुरुजी, बरं सोपं बोलतोय, सोपं सांगतोय, अतिशय सोपा विषय आहे. ऐका, नाम आणि नामी दोघांच्या मध्ये अभेद असतो. दोघं एकमेकांच्या पासून वेगळे नाहीत. नाम वेगळं आहे आणि नामी वेगळं आहे असं होत नाही. मृदंग वेगळा
आणि त्याच्यातून निघणारा ध्वनी वेगळा असं होत नाही. मृदंग हे जे नाम आहे ना, त्या मृदंग नावाच्या वस्तूशी एकरूप आहे. मृदंगाच्या नाशात त्या नामाचा सुद्धा नाश आहे. मृदंगाच्या लयात त्या नामाचं सुद्धा लय आहे. एखादी व्यक्ती, उदाहरणार्थ शंकर महाराज, या देहाला ठेवलेलं नाव शंकर, या देहाचा नाश झाला का याच्यासोबत याला ठेवलेलं जे नाव आहे ते नाव सुद्धा कुठं जातं? मसनवाट्यात जातं म्हणा ना, ते पुन्हा इकडे येत. नाम आणि नामी दोघांच्या मध्ये अभेद आहे. घटाचा नाश झाला, घट नावाच्या वस्तूचा नाश झाला का घट नावाचं जे नाम आहे त्या नामाचा सुद्धा नाश होतो. घट या नामाचं महात्म्य प्रतिपादन केलं का घट नावाच्या वस्तूचं सुद्धा महात्म्य प्रतिपादन होत असतं. वेगळं महात्म्य प्रतिपादन करण्याची आवश्यकता नाही. इथं जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज वस्तूचं महात्म्य प्रतिपादन करतायत. नवे नवे वस्तूचं स्वरूप आपल्याला दाखवून देत आहेत. ती वस्तू नेमकी कशी आहे. जगद्गुरु संत श्री तुकोबारायांनी त्या वस्तूच्या बद्दल बोलत असताना ती जी वस्तू आहे ना, त्या वस्तूची अंतरंग लक्षणं सांगितली. नवे नवे तिच्या माध्यमातून बाहेर पडणारी जी क्रिया आहे त्या क्रियेचं सुद्धा उत्तम असं मार्गदर्शन या अभंगाच्या माध्यमातून केलं. मला एक सांगा, एखादी वस्तू जर आपल्याला ओळखायची असेल तर आपण कशावरून ओळखतो? कशावरून ओळखतो आपण एखादी वस्तू? झाड ओळखायचंय, समजा झाडाचा परिचय करून घ्यायचा आहे. कशावरून घेणार झाडाचा परिचय करून? विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगतात, बाबांनो तुम्हाला जर झाड ओळखायचं असेल तर सोपी गोष्ट आहे. झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मामध्ये काय केलं त्या भोगावरून कळतं आपल्याला. सध्या प्राप्त होणारे जे भोग आहेत त्या भोगावरून पूर्वजन्मामध्ये आपण पाप केलं पुण्य केलं याचा परिचय आपल्याला होतो. झाड ओळखायचं असेल तर त्या झाडाचं फुल पहा. त्या फुलाचा परिचय झाला का झाडाचा परिचय झाल्याविना राहत नाही. एखाद्या व्यक्तीला ओळखायचं असेल तर त्या व्यक्तीला कशावरून ओळखता येतं? कशावरून ओळखता येतं? मानस जाणीचे बोले, त्याच्या अंतःकरणामध्ये काय चालू आहे हे त्याच्या बोलण्यावरून लक्षात येत असतं. जोपर्यंत तो बोलत नाही, जोपर्यंत त्यानं मौन धारण केलेलं आहे, तोपर्यंत अंतःकरणातली जी भावना आहे ती भावना आपल्या समोर येऊ शकत नाही. अंतःकरणातली भावना समोर यायची असेल तर शब्द ऐकावे लागतील. आपल्या श्रवणेंद्रियावरती ते शब्द पडल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल याच्या अंतःकरणामध्ये काम आहे, याच्या अंतःकरणामध्ये क्रोध आहे, याच्या अंतःकरणामध्ये लोभ आहे, याच्या अंतःकरणामध्ये कोणता विकार आहे का हा निर्विकार आहे. हे सगळं समजून यायचं असेल तर मानस जाणीचे बोले. मानस हे बोलण्यावरून समजत असतं. जोपर्यंत बोललं जात नाही तोपर्यंत मानस कळून येत नाही, म्हणजे अंतःकरण कळून येत नाही. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सांगतात, ही जी वस्तू आहे ना, हे जे सत्पुरुष आहेत ना, या सत्पुरुषांची जी वाणी आहे ना ती वाणी अतिशय मधुर आहे. आणि अंतःकरणाचा विचार केला तर अंतःकरणामध्ये सगळ्या जगताचं दुःख साठवण्यासाठी वाव यांच्या अंतःकरणामध्ये आहे. अभंगाचं शेवटचं चरण. मधुरावाणी ओठी, 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 मधुरावाणी
एक वाजेपर्यंत करायचं ना काकडच चालू करायचं काय? अतिशय सुंदर वातावरण आहे. सगळी गायनाचार्य मंडळी आहेत. मृदंगावरती मृदंग सम्राट भगवान दत्तात्रेय दत्ता महाराज या ठिकाणी मृदंगावरती आहेत आणि शिल्लक मृदंगाचार्य पुन्हा सोबत आहेत. अर्जुन इकडे एक अर्जुन होत आहे. संजय आहे, कृष्ण आहे, नाशिकेत आहे, रवींद्र बंडू महाराज आहे, पुन्हा हा प्रत्यक्ष पांडुरंग आहे. विठ्ठल बी आहे पुन्हा, फक्त विनेचा तारा तोडू नका. तुम्ही दोघ जण मिळून विण्याच्या तारा सांभाळा काढा. ऐकायला पुन्हा भागवत. महादेव तर समोरच आहे. तुमचं राहिलं का? काय का माझ्याकडे लक्ष द्या. थोडस महत्वाचं मला तुमच्याशी बोलायचं आहे. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज त्या वस्तूचा परिचय करून देत आहेत. परिचय करून देत असताना सांगतात नेमकी ती वस्तू कशी आहे. बाहेरच्या अंगानं जर त्या वस्तूला पाहायचं ठरलं ना तर तिची जी वाणी आहे ना ती वाणी अतिशय मधुर आहे. संतांची जी वाणी आहे ना ती मधुर वाणी आहे. मधुर. संतांच्या वरती कोणी कितीही अपकार केला ना तरी त्यांची भाषा त्यांची वाणी बदलत नाही. तुकोबऱ्यांच्या गाथेचं चिंतन करा, विश्वमावली ज्ञानोबऱ्यांच्या ज्ञानेश्वरीचं चिंतन करा, संत वाङ्मयाचं सगळं चिंतन करा. या वाङ्मयातली जी वाणी आहे ना ती वाणी अतिशय मधुर असलेली आपल्याला पाहायला भेटते. नवे नवे तिचा अनुभव आपल्याला येत असतो. अहो विश्वमावली ज्ञानोबऱ्यांच्या वरती एवढा अपकार लोकांनी केला तरी ज्ञानोबऱ्यांची भाषा बदलत नाही. ज्ञानोबऱ्यांची वाणी ही मधुरच आहे. अहो ज्ञानोबराय ज्यावेळेस आळंदीमध्ये भिक्षा मागण्यासाठी जायचे ना त्यावेळेस त्यांच्या झोळीमध्ये कोणी माती टाकायचं, कोणी खडे टाकायचं, कोणी शेण टाकायचं. त्यांच्या झोळीत एखाद्यानं वाटलेले जे पीठ आहे ना ते पीठ सांडून दिलं जायचं. इंद्रायणीमध्ये स्नान करण्यासाठी जर माझे ज्ञानोबराय गेले ना तर ज्ञानोबरायांना इंद्रायणीमध्ये स्नान करण्याचा अधिकार त्या काळातले लोक देत नव्हते. ज्या समाजाने इतका त्रास दिला त्या समाजाबद्दल ज्ञानोबरायांची जी भाषा आहे ना ती अतिशय मधुर आहे. पहा मधुर भाषा आहे. ज्ञानोबराय म्हणत नाहीत या लोकांचं वाटोळ होऊ दे, या लोकांचं असं होऊ दे, अकल्याण होऊ दे, नाही म्हणत. उलट जे खळ आहेत ना त्यांचा खळपणा जाऊ दे आणि त्यांना सुद्धा आमच्या मार्गात येऊ दे, त्यांचं सुद्धा कल्याण होऊ दे. ही मधुर भाषा ज्ञानोबरायांची आहे. विसोबा खेचर नावाचे काळंदीतला गृहस्थ त्या मुक्ताईनं सांगितलं ज्ञानदादा मांडे खायची इच्छा झाली सर्वांना, मांडे खायचे आहेत, तुम्ही जा आणि मांडे भाजण्यासाठी जे खापर लागतं ना ते खापर आणि मांड्यासाठी लागणारे जे पीठ आहे ना ते पीठ भिक्षा म्हणून आळंदीतून मागून आणा. ज्ञानोबरांनी सांगितलं मुक्ताई मी जातो, प्रयत्न करतो, पण पुढे काय होईल मला सांगता येत नाही. ज्ञानोबराय गेले ते मांड्याचं खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यामध्ये गेले. त्या कुंभाराला दया आली ज्ञानोबरायांची, या चारही भावंडाची दया आली. त्यांनी ते खापर दिलं, झोळीमध्ये मांडे करण्यासाठी लागणारे जे ते पीठ दिलं, ते मांडे भाजण्यासाठीचं जे खापर आहे ते खापर घेऊन येत असताना विसोबा खेचर नावाचा गृहस्थ, त्या गृहस्थानं ते खापर फोडून टाकलं. झोळीतलं जे पीठ आहे ते पीठ जमिनीवरती सांडून दिलं. ज्ञानोबराय घरी आले, परत आले. ज्ञानोबरायांना ते पाहवलं नाही, सहन झालं नाही. ज्ञानोबरायांनी घरी आल्याच्या नंतर आपल्या सिद्धीच्या जोरावरती पाठीवरती मांडे भाजले. योगाच्या माध्यमातून पाठ गरम केली, त्या पाठीवरती मांडे भाजण्यासाठी त्या मुक्ताईला सांगितलं. ज्ञानोबरायांनी केलं. आता विसोबा खेचराच्या बद्दल ज्ञानोबरायांच्या मनामध्ये
किती द्वेष असायला हवा, किती राग असायला हवा विसोबा खेचरांच्या विषयी, किती असायला हवा नाही. एवढा अपकार ज्ञानोबरांच्यावरती त्यांनी केला, एवढा त्रास दिलाय ज्ञानोबरांना, तरीही ज्ञानोबरांची कृती, ज्ञानोबरांची भाषा त्याच्याविषयी मधुर आहे. या विसोबा खेचरांना ज्ञानोबरांनी नामदेव महाराजांचं गुरु व्हायला लावलं, गुरु व्हायला लावलं. मधुरा वाणी ओठी, ओठामध्ये जी वाणी आहे ना ती अतिशय मधुर आहे. तुम्हाला सत्पुरुष ओळखायचे असतील, साधू ओळखायचे असतील, किंवा ती वस्तू तिचा परिचय करून घ्यायचा असेल तर वाणीकडे लक्ष द्या, बोलण्याकडे लक्ष द्या. बोलण्यामध्ये मधुरता असली पाहिजे, माधुर्य असलं पाहिजे. वैकुंठवासी हरिभक्त परायण महंत महादेव बाबा, बाबांचं जीवन पहा. बाबांच्या जीवनामध्ये बाबांना का कमी त्रास झाला का? अगदी कमी वयामध्ये माणिक महाराजांच्या, रत्नगर नारायण महाराजांच्या गादीवरती बसण्याचा योग, ती जबाबदारी महादेव बाबांच्या वरती आली. नारायणगडाच्या जेवढ्या गाद्या झाल्या ना तेवढ्यापैकी सर्वात कमी वयामध्ये जबाबदारी आलेले महादेव बाबा आहेत. कमी वयामध्ये जबाबदारी आली. शालेय शिक्षण सुद्धा पूर्ण करता नाही आलं, शाळेचं शिक्षण सुद्धा नाही घेता आलं. गादीवरती बसल्याच्या नंतर कधी पंढरपूरला राहिले, कधी कुठं राहिले, आणि मग वारकरी संप्रदायाचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं अध्ययन केलं, त्या ग्रंथांचा अभ्यास केला. वाणी किती मधुर, किती त्रास झाला त्यांना, किती त्रास झाला. त्या त्रासाचं वर्णन शब्दामध्ये करता येणार नाही, एवढा त्रास त्यांनी सहन केला. पण वाणी जर पाहिली ना तर अतिशय मधुर. मुखी अमृताची वाणी, 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 मुखी अमृताची वाणी. देव देवाने करणी, देव देवाने करणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. देव देवाने करणी, देव देवाने करणी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. बाबांचं जीवन पहा. माझ्यापेक्षा बाबांचा तुमचा परिचय जास्त आहे. तुम्ही जवळून पाहिलं बाबांना, मीही पाहिलं, पण शेवटच्या कालखंडामध्ये पाहिलं. तुम्ही लहानपणापासून बाबांना ओळखता, बाबांना पाहता, बाबांचं जीवन कसं होतं. मुखी अमृताची वाणी, नवे नवे मधुरा वाणी ओठी. ओठामध्ये मधुर वाणी असायची, कधीच कोणाला क्रोधानं बोलले नाही. त्यांचा स्वभाव तसा होता, क्रोध त्यांच्या स्वभावामध्ये होता. नाहीतर एक गोष्ट बोलू का, साधू असतील, संत असतील, सत्पुरुष असतील, योगी असतील, नवे नवे संन्यासी असतील, या संन्याशांच्याकडं क्रोध हा असतो, क्रोध असतो त्यांच्याकडं, फक्त ते दाखवत नाही. महादेव बाबांच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टी दिसून येतात. बाबांचं जीवन कडक शिस्तीचं होतं, कडक शिस्तीचं. त्यांना रेषेच्या बाहेर थोडं सुद्धा चालायचं नाही, म्हणजे आचारसंहितेच्या बाहेर एकही गोष्ट त्यांना चालायची नाही. वारकरी कसा असावा, कीर्तनकार कसा असावा, मृदंगाचार्य कसा असावा, नवे नवे गडाची सेवा करणारा, फडाची सेवा करणारा कसा असावा, याच्याबद्दल काटेकोरपणाची नियमावली महादेव बाबांची होती. त्या नियमाच्या पलीकडे एखादा जरी वागला ना तरी बाबांना ते चालत नव्हतं. त्यांच्या नियमानुसारच चालावं लागायचं. म्हणजे अभंग म्हणत असताना सुद्धा त्यांच्या नियमामध्येच म्हटले पाहिजे. आपल्या मनानं दिंडीत भजन करून चालन का अरे बाबा, नाहीतर आपल्या दिंड्यांमध्ये आता काय चालतं आपण ऐकतोच. आपल्याला जे वाटतं ते आपण म्हणतो, कधी देवीचे गाणे, कधी खंडोबाचे गाणे, आपल्याला जे येतं ते आपण म्हणतो चालता चालता, नाही का भागवत महाराज
हा मस्त. त्या सोनेरीला गेलं का लगेच तिथलं गाणं चालू होतं आपलं. सोनेरीला काय आहे? भैरवनाथ. हा चांगलं म्हणते, सुंदर चांगलं. मी काही म्हणत नाही आणलं, जाऊन द्या चला म्हणून दे, येतंय म्हणून म्हणते तेवढं तरी. भागवत महाराज महादेव बाबांच्या दिंडीमध्ये, महादेव बाबांच्या फडामध्ये, नारायणगडाच्या फडामध्ये हे चालत नाही. काटेकोर नियम. ज्या वेळेस काकडा म्हणायला पाहिजे त्याच वेळेस काकडा म्हणला पाहिजे. काकड्यामध्ये जेवढे अभंग म्हणायला पाहिजेत तेवढे अभंग काकड्यामध्ये म्हटले पाहिजेत. आपल्या मनानं एखादा आगाऊ घसवलेला चालत नाही आणि त्याच्यातला एखादा कमी केलेला चालत नाही. नियमाच्या दृष्टिकोनातून बाबांचं जीवन पाहिलं तर अतिशय काटेकोर आणि कडक शिस्तीचं असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. कडक शिस्तीचं जीवन म्हणजे त्यांची वाणी कठोर होते असं नाही. आपल्या हितासाठी ते कठोर बोलतायत, आपल्या हितासाठी कठोर निर्णय घेत आहेत. किती कठोरता त्यांच्या जीवनामध्ये. एखाद्या व्यक्तीला जर त्यांनी सोडलं, एखाद्या व्यक्तीचा जर त्याग केला तर पुन्हा काही केलं तरी त्या व्यक्तीसाठी सख्य कधीच नाही करायचे. एखाद्या गावाशी विरोध जर त्यांनी केला किंवा गावाकडून त्यांना काही त्रास झाला तर ते त्या गावाला जायचे नाही पुन्हा, नाही का? त्या गावाला पुन्हा कधीच नाही जाणार. ते आपल्या नियमात जे राहत नाहीत त्यांच्याशी आपलं जमणार नाही. वाणी मात्र मधुर आहे. वाणीनं कधीच कोणाला दुखवलं नाही. मला एक सांगा, तुम्ही सर्वजण बाबांच्या सानिध्यात राहिले, कधी बाबांच्या शब्द तोंडातले कठोर शब्द तुम्ही ऐकले का? सगळ्या या नारायणगडच्या परिसरामध्ये सर्वात जास्त प्रेम जर महादेव बाबांचं कोणत्या गावावरती असेल ना तर ते काजळा गावावरती. लहानपणापासून काजळा गावामध्ये त्यांचे सवंगडी सोबती काजळीत येऊन राहायचे. 3-3 दिवस. सप्ताह झाला तरी बाबा काल्याच्या नंतर 2 दिवस 3 दिवस इथं मुक्कामाला थांबायचे. प्रत्येक घरातला व्यक्ती आपला व्यक्ती आहे ही भावना त्या गावाच्या विषयी बाबांच्या अंतःकरणातली होती. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सांगतात, हे जे सत्पुरुष आहेत ना, या सत्पुरुषांची जी वाणी असते ती मधुर वाणी असते. मधुरा वाणी मोठी, ओठामध्ये मधुर वाणी असते. मग तुकोबारांना असा प्रश्न विचारला, तुकोबाराय आम्हाला एक सांगा, त्यांची वाणी मधुर आहे, ते सगळ्याला गोड बोलतायत, मधुर सगळ्याशी बोलतायत, कोणाशी कटू बोलत नाही, कोणाशी तिखट बोलत नाही, कोणालाही त्रास होईल, कोणालाही वेदना होतील अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन नाही. मग जगानं त्यांना दिलेला जो त्रास आहे त्या त्रासाच्या बाबतीत नवे जगातली ही सगळी दुःख, सगळ्या लोकांची दुःख साठवत असताना त्यांचं अंतःकरण कसं आहे तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे वाव पोटी, ही सगळी दुःख साठवण्यासाठीची जी पोकळी आवश्यक आहे, गरज आहे, ती पोकळी त्या सत्पुरुषाच्या अंतःकरणामध्ये असते. किती दुःख साधू पुरुष आपल्या अंतःकरणात साठवू शकतो, किती दुःख साठवू शकतो. ऐका, तुकोबारायांचं जीवन पहा. तुकोबारायांच्या जीवनामध्ये कमी दुःख आहेत का? कमी दुःख आहेत का? ज्यांचं कल्याण करण्यासाठी तुकोबाराय प्रयत्न करतायत तेच लोक तुकोबारायांना त्रास देत आहेत. तर मंबाजी नावाचा बुवा, त्या बुवानं साधी म्हैस सुटून गेली म्हणून तुकोबारायांना काट्याच्या काठीनं मारलं. जी गाथा जगत कल्याणासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी लिहिली, नव्याने ज्या गाथेची रचना तुकोबारायांनी केली, तुकोबारायांनी ती गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवावी लागली. 14 दिवस ती गाथा तरावी, जिवंत राहावी म्हणून पुन्हा एकदा उपवास करावा लागला, व्रत करावं लागलं, देवाची आराधना करावी लागली, याचना करावी लागली. किती दुःख आहे, किती दुःख आहे, प्रत्येक क्षणाला दुःख आहे. मग हे सगळं दुःख साठवण्यासाठी अंतःकरणामध्ये वाव असला पाहिजे. आपलं जीवन हे दुःख साठवण्यासाठी वाव असलेलं नाही. आपल्या अंतःकरणामध्ये तेवढी पोकळीच नाही. आपण दुःख अंतःकरणात साठवू शकत नाही. आपण काय करतो, आपल्याला जर दुःख झालं तर त्या दुःखातून हलकं होण्यासाठी आपलं दुःख आपण दुसऱ्याला सांगतो. दुसऱ्याला सांगितल्याच्या नंतर आपल्या अंतःकरणातून ते कमी होऊन जातं, दुःख कमी होऊन जातं असं म्हणतात लोक. तसं तर दुःख वाटून घेता येत नाही, पण सांगून आपण कमी करतो.
तसं सत्पुरुषांनी आपल्याला आलेलं जे दुःख आहे ते दुःख सांगितलं सुद्धा नाही. तुकोबरायची एका ठिकाणची भाषा जर सोडली ना तर दुसरीकडं कुठेही तुकोबर आहे आपल्या वाटेला आलेलं दुःख व्यक्त करताना आपल्याला दिसत नाही. एकाच अभंगामध्ये तुकोबरायांनी आपल्या जीवनात घडलेले जे प्रसंग आहेत ते प्रसंग सांगितलेले आहेत, म्हणजे त्याच्यातलं दुःख सांगितलेलं आहे. तुकोबराय सांगतात, कोपला पाटील गावीचे हे जन आता माझ भीक कोण आता माझ भीक कोण आता माझ भीक कोण आता माझ भीक कोण कोपला पाटील गावीचे कोपला पाटील गावीचे कोपला पाटील गावीचे कोपला हा एक अभंग जर गाथेमधला सोडला तर तुकोबरायांच्या गाथेमध्ये स्वतःचं दुःख तुकोबरायांनी कोणत्याही ठिकाणी व्यक्त केलं नाही, सांगितलं नाही. आपण आपल्या वाटेला आलेलं दुःख प्रत्येक क्षणाला मांडत असतो, प्रत्येक क्षणाला त्याची जाहिरात करत असतो. प्रत्येक क्षणाला साधा काटा टोचलं पायात ना तरी 10 गावामध्ये आपली त्याची जाहिरात असते तेवढ्या दुःखाची. अहो एखादा माणूस आपल्याला सोडून गेला ना तरी आपण बॅनर लावतो, बॅनर जे जाहिरात करतो, पेपरला त्याचा फोटो देतो, अमुक अमुक गेले. आपल्याला जे झालेलं दुःख आहे त्या दुःखाची जाहिरात आपण करतो, ते साठवण्याची जी क्षमता आहे ती क्षमता आपल्याकडं नाही. हे जे संत आहेत, साधू आहेत, या साधू पुरुषांच्याकडं, संतांच्याकडं झालेलं जे दुःख आहे नव्हे नव्हे जग हे अज्ञानाच्या दिशेनं जातंय, अंधकारामध्ये जातंय नव्हे नव्हे जगतातल्या सगळ्या लोकांना दुःख होत आहेत याच्याबद्दल त्यांच्या अंतःकरणामध्ये जे दुःखाची भावना आहे ते सगळं साठवण्यासाठी, सगळ्या जगातली सगळी दुःख साठवण्यासाठी या सत्पुरुषांच्या अंतःकरणामध्ये वाव आहे. वाव शब्दाचा अर्थ जागा, रिकामी जागा, तिला वाव असं म्हटलं जातं. वाव आहे बघ, तिथे ठेवण्यासाठी वाव आहे, रिकामी जागा आहे. तुकोबराय सांगतात, तुम्हाला त्या वस्तूचा परिचय करून घ्यायचा असेल तर ती वस्तू अशी आहे, ती वस्तू ओळखायची असेल तर वाणीवरून, बोलण्यावरून ओळखा. बोलणं कसं आहे? मधुर आहे. अंतःकरण कसं आहे? मोकळं आहे, वाव आहे त्याच्यामध्ये. एक साधक तुकोबरायांना विचारतो, तुकोबराय ठीक आहे, मग हे सगळं दुःख अंतःकरणात साठवत असताना हे साधू पुरुष खोटं बोलतात का? तुकोबरायांनी सांगितलं, त्यांना खोटं बोलणं आवडत नाही. अभंगाचं 3रं
गावाकडचं थोडंफार तरी जतन करावं लागतं. सगळं जोडून नाही झालं. आमच्या गावाकडचा शब्द आहे, टाळ्या वाजवा की लका. मला तशी भाषा जमत नाही तिकडची. आता पूर्वी जमत नव्हते, सध्या नाही जमत. काय करू त्याला. मी आता तुमच्यासारखा झालो. हे का ते शेजारी आहेत म्हणलं, थोडंफार शिकायला. काय करतो ते म्हणले, तुमच्या शेजाऱ्यांची भाषा शिकले का नाही. भाषा शिकलो. त्यांची भाषा जमन ना आपल्याला, पण हे नाही जमणार. जगद्गुरु संत श्री तुकोबराय त्या वस्तूचा परिचय करून देत आहेत. परिचय करून देत असताना सांगतात, ती वस्तू कशी आहे. लटिके वचन नाही. नाही हा शब्द पुढे ठेवलेला आहे, पण तो आपल्याला अलीकडे घ्यावा लागणार आहे. लटिके वचन नाही, देही उदासीन. लटकं वचन, खोटं बोलणं कधीही त्यांच्या वाणीमध्ये येत नाही. संतांची जी वचनं आहेत ना, त्रिकाला बाधित सत्य आहेत. सत्य स्वरूपाची वचनं संतांची आहेत. कोणतीही परिस्थिती निर्माण झाली, भले प्राण जायची वेळ आली ना, तरी संतांच्या मुखामध्ये खोटं वाक्य कधीच येत नाही. लटकं बोलणं संतांना कधीच जमत नाही. तुमची आमची जी भाषा आहे ना, ती लटकं बोलण्याची भाषा आहे. आपल्या अंतकरणाची वृत्ती तशी आहे. सत्पुरुष संत कोणत्याही क्षणी लटकं बोलत नाही. पहा, जनाबाई नावाची पांडुरंग परमात्म्याची भक्त, रोज पांडुरंग परमात्मा या जनाबाईला दळण लागण्यासाठी यायचा. जनाबाई दळण दळायची आणि त्या जात्यावरती पांडुरंग परमात्मा विठेवरून उतरायचा आणि त्या जनाबाईला दळू लागण्यासाठी तिथं यायचा. एका बाजूनं जनाबाई माता बसलेली आहे, दुसऱ्या बाजूनं पांडुरंग परमात्मा बसलेला आहे आणि दोघ जण मिळून पहाटेच्या काकड आरतीपर्यंत ते दळण दळत असत. सुंदर माझे जाते आबा म्हणले, केस वरती गुंतलेले खाली घ्या. आबा आपल्याला जोपर्यंत आहे तोपर्यंत काय अडचण नाही, ज्याला नाही आपल्याला आहेत म्हणून वाऱ्यावरती उडत आहेत आपले. काय काय डबल लावणी केली तशी. वृक्षारोपण केलं डबल यांनी. वा वा, आता नाही वाटत नसले. आता भरून आले यांना पण पत्ता द्या ना.
आपण आजारी का करीत येतात का? असायला पाहिजे तू. देवाचं फार अवघड आहे बा, देवाचं फार अवघड आहे. ज्याला भूक आहे त्याच्याकडे अन्न नाही, ज्याच्याकडे भूक आहे ना त्याला अन्न नाही, त्याला खायलाच नाही भेटत. आणि ज्याच्याकडं धान्याच्या थप्प्याच्या थप्प्या पडले त्याला शुगर, त्याला बीपी, त्याला पोटाचा त्रास, ते मुगाचं वरण आणि जेवणाची भाकरी, यालाची धार सुद्धा घ्यायची नाही. कंपनी घरी असून करता काय? जे टकलंय ना त्याच्या घरी तेलाचा कारखाना. आणि ज्याला लय मोठे केस आहे त्याला तेलच नाही लावायला करता काय? आता आपण वीक आणत असले वीक. मी एक दिवस कीर्तन गेलो महाराज, एवढं एवढं पोरग आलं वारी, आणि ते असं ओढून बघत डुप्लिकेट आहे का? त्याला वाटलं देवाला वीक लावलं का ना, ओरिजिनल आहे ना. झालं का तुमचं? झालं? गेली झोप? चला आता आपल्या विषयाकडे येऊ. तुकोबा त्या वस्तूचा परिचय करून देत असताना सांगतात ती वस्तू कशी आहे. लटिके वचन, लटक वचन नाही. ती जी जनाबाई आहे ना, ती जनाबाई रोज दळण दळायची. पांडुरंग परमात्मा स्वतः दळण दळू लागण्यासाठी यायचा आणि ओव्या गाऊन त्या जनाबाईच्या सोबत दळण दळायचा, प्रेमानं दळण दळायचा. जनाबाईला आनंद होता त्या गोष्टीमध्ये. एके दिवशी पांडुरंग परमात्म्यानं आपला जो शेला आहे ना, तो शेला जनाबाईच्या अंगावरती टाकला आणि जनाबाईची गोधडी आपल्या अंगावरती घेतली. पहाटेच्या वेळी दळण दळायचं झालं आणि गडबडीमध्ये हा सगळा घोटाळा केला आणि तो निघून गेला. जाऊन विटीवरती उभा राहिला. सकाळी पुजारी आले आणि पुजारींनी पाहिलं पांडुरंग परमात्म्याच्या अंगावरती शेला असायला हवा, पण ही फाटकी गोधडी पांडुरंग परमात्म्याच्या अंगावरती आहे. पांडुरंग परमात्म्याचा शेला चोरीला गेलेला आहे. कोणी चोरी केली असेल, कोणी चोरी केली असेल. सकाळी दिवस उगवला, सगळेजण चौकशी करायला लागले, कोण चोर असेल, कोण चोर असेल. सगळ्या ब्राह्मणांनी, पुजाऱ्यांनी ठरवलं की ज्याची ही गोधडी असेल ना त्यानंच पांडुरंग परमात्म्याचा शेला चोरला असला पाहिजे. सर्वजण ती गोधडी कोणाची आहे याची चौकशी करू लागले. त्यांच्या लक्षात आलं ही गोधडी जनाबाईची आहे आणि सगळेजण जनाबाईच्याकडे गेले. जनाबाईला विचारलं, तू पांडुरंग परमात्म्याचा शेला चोरलेला आहे, तुझी गोधडी तू पांडुरंग परमात्म्याच्या अंगावरती टाकलेली आहे. शेला चोरला म्हणून चोरीचा आरोप त्या जनाबाईंच्यावरती केला. तिला सोळावरती द्यायचं ठरलं, तिला शिक्षा करायचं ठरलं. आता शिक्षा होणारच आहे, शिक्षा होणारच आहे. मग तिनं त्यावेळेस तरी खोटं बोलायला हवं होतं ना? नाही, त्यावेळेस सुद्धा ती जनाबाई खोटं बोलत नाही. ती सांगते, मला फक्त शेवटचं एकदा त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊ द्या, त्याचं मुख पाहू द्या. पांडुरंग परमात्म्याच्याकडं पाहिलं आणि मग पांडुरंग परमात्म्यानं झालेला जो प्रकार आहे तो प्रकार सांगितला. जनाबाई खोटं नाही बोलल्या. अगदी सुळावर द्यायची वेळ आली ना तरी सुद्धा वाणी जी आहे ना ती सत्यच राहिली. लटकं वचन कोणत्याही ठिकाणी केलं नाही. संतांची जी सगळी वचन आहेत ना, या वचनापैकी एकही वचन लटकं होत नाही. माझ्या नाथ महाराजांनी जी जी वचनं लिहून ठेवली ती सगळी वचनं आज आपल्याला अनुभवाला येत आहेत. तुकोबरायांची सगळी वचनं आज आपल्याला अनुभवाला येत आहेत. ज्ञानोबरायांची सगळी वचनं आज आपल्याला अनुभवाला येत आहेत. त्या काळामध्ये नाथ महाराजांचं बोलणं, तुकोबरायांचं बोलणं, ज्ञानोबरायांचं बोलणं समाजाला खरं वाटलं नसेल त्या काळातल्या लोकांच्यासाठी. नाथ महाराजांनी सांगितलं, 5 वर्षाची नारी
भ्रतार मागेल. त्यावेळच्या लोकांना ते खरं वाटलं असेल का? नसन वाटलं त्यावेळच्या लोकांना खरं. पण आज ती गोष्ट आपल्या अनुभवाला येते. लटकं वचन गाथेमध्ये किंवा संत वाङ्मयामध्ये कोणत्याही ठिकाणी आपल्याला पाहायला सापडत नाही. संतांचा विचार करायचा असेल तर जे खरं बोलणारे आहेत त्यांना संत म्हणावं. ज्यांच्या जीवनामध्ये लटकेपणा कोणत्याही ठिकाणी पाहायला भेटत नाही त्यांना संत म्हणावं. महादेव बाबांचं जीवन सुद्धा या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा कोणत्याही ठिकाणी लटकेपणा, नाटकीपणा, खोटेपणा आपल्याला पाहायला सापडत नाही. उलट संपूर्ण जीवन जगत असताना वचनासाठी, वचन खरं करण्यासाठी, सत्य करण्यासाठी संपूर्ण जीवन त्यांनी व्यतीत केलं. कधी कोणाच्या संपत्तीच्या मागे धावले नाही. वैराग्य अंतःकरणामध्ये आहे. लटिके वचन नाही. देही उदासीन, देहावरती उदास आहे. देहाच्या विषयी कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही. महादेवबाबांच्या बाबतीत ही गोष्ट आपल्याला प्रकर्षानं जाणवते, नवे नवे पाहायला भेटते. महादेवबाबांच्या जीवनाकडे पहा. महादेवबाबांनी गादीचा स्वीकार केल्यापासून म्हणजे गादीवरती बसल्यापासून संपूर्ण जीवन संघर्षामध्ये गेलं. संपूर्ण जीवन अगदी गादीवरती बसल्यापासून ते शेवटपर्यंत प्रत्येक क्षणाला महादेवबाबांच्या जीवनामध्ये आपल्याला संघर्ष आणि संघर्षच पाहायला सापडतो. प्रगती म्हणाल तर महादेवबाबांनी नारायणगडाची खूप मोठी प्रगती केली. कोणाला मागायची गरज महादेवबाबांना कधीच पडली नाही. कधीही कोणत्याही गावामध्ये जाऊन महादेव बाबांनी भिक्षा मागितलेली ऐकिवात नाही. कोणत्याच गावात भिक्षा मागितली नाही. कोणालाच काहीच द्या म्हणून सांगितलं नाही. उलट बाबांच्याकडे जर एखादा व्यक्ती देण्यासाठी आला तर ते सुद्धा स्वीकारण्याची त्यांची मानसिकता नव्हती. एकेकाळचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि महादेव बाबांच्या भेटीसाठी नगद नारायणगडावरती त्यांचं आगमन झालं. आता मुख्यमंत्री आल्याच्या नंतर माझ्यासारख्यानं किती पडल? माझ्यासारखा महादेव बाबांच्याकडे तो भेटीसाठी आला. त्यांच्या सेवकांनी जाऊन सांगितलं, बाबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब तुमच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि त्यांना तुमच्या दर्शनाची इच्छा आहे. बाबांच्या मुखातले शब्द आहेत, उदास किती असावं, उदास उदास. बाबांच्या मुखातले शब्द आहेत. बाबांनी सांगितलं त्यांचं माझ्याकडे काही काम नाही आणि माझंही त्यांच्याकडे काही काम नाही. मला त्यांच्याकडे काही मागायचं नाही आणि त्यांच्याकडून मला काही अपेक्षा नाही. माझ्याकडे त्यांचं काय काम आहे? त्यांना जर दर्शन घ्यायचं असेल तर नगद नारायण महाराजांची समाधी तिथं आहे, त्यांनी तिथं जावं. माझ्याकडे त्यांचं काही काम नाही. नाही देही उदासीन, देहावरती उदास आहे. भक्त इसे दाता जे देही उदास. भक्त इसे दाता जे देही उदास. भक्त इसे दाता जे देही देहावरती उदास असतात, संपत्तीच्या वरती, ऐश्वर्यावरती, सगळ्यावरती ते उदास असतात. कोणत्याही प्रकारची इच्छा त्यांच्या अंतःकरणामध्ये शिल्लक राहिलेली नसते. महादेव बाबांचं जीवन पहा. त्यांच्या जीवनामध्ये ही जी उदासीनता आहे, हे जे वैराग्य आहे, ते वैराग्य आपल्याला प्रकर्षानं पाहायला भेटतं. अनेक गावामध्ये बाबांचे सप्ते असायचे. अनेक गावामध्ये पंढरपूरची वारी आहे, आषाढी वारीला दिंडी आहे.
इकडं पैठणला दिंडी आहे. हे सगळं करत असताना एवढे मोठे अखंड हरिनाम सप्ताह बाबांचे आहेत, नारळी सप्ताह आहे, हे सगळे सप्ताह करत असताना बाबांची जी भाषा आहे ती भाषा किती वैराग्याची आहे पहा. बाबा प्रकर्षानं वर्गणी जमा करायच्या अगोदर सांगायचे की बाबा कुणी गायी विकून सप्ताहासाठी वर्गणी देऊ नका, कुणी आपल्या लेकरा बाळांना उपवाशी ठेवून सप्ताहासाठी वर्गणी देऊ नका. वैराग्य आहे. आम्हाला काय करायचं हे शिल्लक राहिलेले घेऊन घेऊन. एखाद्या सप्ताहामध्ये जर शिल्लक राहिलं ना गौरे बाबा, एखाद्या सप्ताहामध्ये जर काही शिल्लक राहिलं ना, 10-5 रुपये शिल्लक राहिले, लोक म्हणायचे जाऊन दे, आमच्यात भांडणं लागण्यापेक्षा बाबा तुम्ही हे घेऊन जा. बाबा म्हणायचे नाही, हे मला नेऊन तिथं काय करायचं, तिथं पहिलंच जळता जळणं किती गय, आणि हे नेऊन काय करू. तुम्ही याचं काय करा, गावातलं मंदिर बांधा सुंदर, गावामध्ये मंदिरात पूजेची व्यवस्था करा. गावात जर विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी जर शाळा व्यवस्थित असेल तर ती शाळा बांधून घ्या. चांगल्या पद्धतीने तुमची लेकरं शिकून द्या, त्यांना हरिपाठ गाथा कळू द्या, त्यांना गावातलं मंदिर सुंदर करून घ्या. मंदिर पडायला लागलं, पैसे मला देऊन काय करायचं त्याचं. हो, आलेले पैसे बरं का दत्त महाराज, जर एखाद्यानं माझ्याकडे दक्षिणा आणून दिला, वर्गणी आणून दिली, तर ती त्यागायची सोपी आहे का हो? नको म्हणायचं सोपं आहे का? आमचे खिशेचे एवढे मोठे आहेत ना, नको म्हणतच येत नाही. हे जे महात्मे आहेत ना, या महात्म्यांनी या सगळ्याचा त्याग केलेला आहे. तेही उदासीन, देहावरती उदास आहे, सगळ्या गोष्टींच्या वरती उदासीनता त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. मग हे सत्पुरुष जर देहावरती उदास असतील तर इथं कशासाठी आले? अभंगाचं दुसरं आलिया तेथे उपकारासाठी, तेथे उपकारासाठी, तेथे उपकारासाठी, तेथे ज्यांना ज्यांना देवाना हात दिलेले त्यांनी हात वर करा, फक्त टाळी नका वाजवा. करा ना सरळ वर. केले का पाठीमाग? राहून दे मग, असे येतो जेवण करून. करा सरळ वर करा. एकदा मुखानं नाम, हातानं टाळी, भगवान परमात्म्याचं प्रेमानं नामस्मरण करायचं. विठोबा
संपला काय हा? 10 वाजले का? तर 10 झाला आज नाही उद्या 10. 10व्याचा आज सांगून नाही जमणार, उद्या सांगणार. ते कॅसेट रिझर्व ठेवली. वाह वाह क्या बात है. आई राजा अभंग अतिशय महत्वाचा आहे. आता माझ्याकडे अतिशय कमी वेळ आहे. कमी वेळामध्ये मी तुमच्याशी बोलतोय. थोडस लक्ष द्या माझ्याकडे. विषय महत्वाचा आहे म्हणून. एरवी सासू सुनाचे भांडणं रोजच चाललेले असतात. करू नयेत असं नाही, रोज करत जा चांगले भांडणं. आम्हाला काय करायचंय, मिटवायचे नाही पेटवायचे नाही. पेटवतो कधी कधी मी पण. संत वाङ्मय हे अतिशय महत्वाचं असतं. जीवनाचं कल्याण करायचं असेल तर संत वाङ्मयातला जो अर्थ आहे ना, तो अर्थ अंतःकरणामध्ये उतरला पाहिजे. अभंग आपण अनेक वेळेस ऐकलेला आहे, अनेक वेळेस ऐकलेला आहे. अनेकांची कीर्तनं सुद्धा पण या अभंगावरती ऐकलेली आहेत. पण या अभंगातला जो अर्थ आहे तो अर्थ आणखी आपल्या अंतःकरणामध्ये उतरला नाही. हे 2 दैत्य असे बाजूला बसलेत ना, काजळ्यात 2 दैत्य दाखले. कसं आहे, तुम्ही किती बाजूला बसले तरी तुम्ही चमकतातच. नाहीतर सगळ्या बाबा लोकांना माहित झाले बरं. म्हणजे बाकीच्या बाबा लोकांकडे कोण आहे काय माहित नाही, पण शंकर बाबाकडे 2 दैत्य आहेत. हे दैत्य आहेत आमच्यावर का नाशिक आहेत महाराज. आता 2-3 दिवस लक्षात ठेवा तुम्ही. दत्तान बाळू. माणसं असे विचित्र आहेत ना. रात्रीचे 2 वाजता जरी फोन केला ना, आज आपल्याला इकडं जायचंय, 2 वाजता गाडी येऊन निघते. असताना ते दैत्य पण थोडं थोडं नादी लागून इकडे यायला लागले. आपली अपेक्षा आहे त्यांनी इकडे यावं, पण ते एवढे अवघड आहेत. आपण जर आज माळ घातली तर उद्या चंद्रभागेला जाते ते म्हणते वाहून गेली. म्हणजे गळ्यातच राहत नाही. मी काय करू, मला चांगली बांधावं लागलं. राहील टेन्शन नाही राहायचं. अभंग जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचे तुकाराम महाराज सांगताय, हे जे सत्पुरुष आहेत ना, हे सत्पुरुष या इहलोकामध्ये कशासाठी येतात हो? येते उपकारासाठी. आले घर जा वैकुंठी, वैकुंठाहून आले, उपकार करण्यासाठी आले. या जगतामध्ये 3 प्रकार आहेत व्यक्तीचे. काही व्यक्ती असे आहेत जे उपकार करणारे आहेत, त्याच्यावरती अपकार करतात. काही लोकांचं जीवन असं आहे जे उपकार करणाऱ्यांच्या वरती उपकारच करतात. आणि काही लोक असे आहेत जे अपकार करणाऱ्यांच्या वरती सुद्धा उपकार करतात. काही उपकार करणाऱ्यांच्या वरती अपकार करतात. आई वडिलांनी चांगला देह दिला, चांगलं जगण्याचं कौशल्य दिलं, ज्ञान दिलं, पण त्या आई वडिलांचा उपकार विसरून त्यांना वृद्धाश्रमात टाकणारी ही जी मंडळी आहे ना, ते उपकार करणाऱ्यांच्या वरती अपकार करणारी मंडळी आहे. उपकार करणाऱ्यांच्या वरती अपकार करणारी मंडळी. हे जे जीवन आहे ना, हे जीवन निंद्य जीवन आहे. निंद्य. निंदा सुद्धा करायला योग्य असं जीवन यांचं नाही. ज्यांनी उपकार केला ना, त्या उपकाराची जाणीव ठेवून, केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून जे जीवन जगलं जातं ना, ते जीवन धन्य असलेलं जीवन आहे. काही लोक असे आहेत ज्यांनी उपकार केला
त्या उपकाराचं तर सोडा, पण त्याच्यावरती अपकार करतात, त्याला त्रास देतात, उलट त्याच्यावरती त्याला अपाय होईल अशा प्रकारचं जीवन व्यतीत करतात. काही असे आहेत ज्यांनी उपकार केला तेवढ्याच वरती उपकार करतात, बाकी लोकांचा विचार करत नाही. उपकार्यावरती उपकार करणारा एक घटक आहे, उपकार्यावरती अपकार करणारा एक घटक आहे, आणि काही घटक असे आहेत की जे घटक अपकार करणाऱ्याच्या वरती सुद्धा उपकार करतात. संत जे आहेत ना, त्या अपकार करणाऱ्यांच्या वरती सुद्धा उपकार करणारे आहेत. संतांना ज्यांनी अपकार केला, संतांना ज्यांनी त्रास दिला, त्यांच्यावरती सुद्धा संतांनी उपकार केलेला आहे. हे जे संत आहेत ना, येतो कळवळा मनोनी, येतो कळवळा मनोनी, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हे सगळं जग अज्ञानामध्ये बुडतं आहे, अंधकारामध्ये हे अधोगतीला लागत आहे. म्हणून त्या संतांच्या अंतःकरणामध्ये कळवळा आहे, म्हणून ते उपकार करतात. उपकार करणारा हा जो वर्ग आहे ना, हा वर्ग वैकुंठातून आलेला आहे. उपकार करणारे हे जे सत्पुरुष आहेत ना, या सत्पुरुषांचं जीवन आहे ना, ते जीवन धन्य आहे. अभंगाचं पहिलं चरण. धन्य ते संसारे, धन्य ते संसार, धन्य ते संसारे, धन्य ते
संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले वर्षा वैकुंठी. तुकोबाराय सांगतात त्यांचं जीवन धन्य आहे जे अंतःकरणामध्ये दया धारण करतात. भूतांची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही देही. सगळ्या भूतांच्या विषयी दया नावाचा जो भाव आहे तो भाव अंतःकरणात धारण करणारे त्यांना धन्यता तुकोबारायांनी दिलेली आहे. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी नवे नवे येते उपकारासाठी आले. धन्य ते संसारी. सगळ्या चरणाला आपण धन्य ते संसारी हे लावून त्यांच्यातली जी धन्यता आहे ती धन्यता दाखवून देऊ शकतो. या अभंगपदाच्या माध्यमातून जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांनी संत नावाची जी वस्तू आहे त्या वस्तूचा यथार्थ असा परिचय आपल्या समोर ठेवलेला आहे. आज आपल्या नामचिंतन सोहळ्याचा प्रथम दिन आहे आणि प्रथम दिनी नाम किंवा नामे या दोघांचं महात्म्य प्रतिपादन करणं, नवे नवे त्यांचा परिचय साधकांना करून देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. या अनुषंगानं या अभंगपदावरती या तुकोबारायांच्या वचनांच्या वरती थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला. जे बोलता आलं ते सगळं श्री गुरूंचं आहे. एरवी साळुंखी मंजुळ बोलत असे वाणी परी शिकविता धनी वेगळाची. तो जो पोपट आहे ना तो पोपट फार गोड बोलतो. पहा, साळुंखी म्हणजे पोपट. तो पाळलेला पोपट आहे ना तो फार गोड बोलतो, फार गोड बोलतो. आलेल्या माणसाला या बसा रामराम करतो. ही त्याची शक्ती आहे का? नाही, त्याची शक्ती नाही, ती शिकवणाऱ्याची शक्ती आहे. तसं हे जे माझं संत वाङ्मयाच्या वृत्तचं बोलणं आहे ना हे बोलणं माझं नाही. मला ज्यांनी शिकवलं त्या माझ्या श्रीगुरूंचं आहे, सद्गुरू महादेव बाबांचं आहे, सद्गुरू हरिभक्तपरायण प्रेममूर्ती शिवाजी बाबांचं आहे, सद्गुरू स्वामी निगमानंद बाबांचं आहे, सद्गुरू स्वामी जनार्दन बाबांचं आहे, सद्गुरू शिवस्वरूप स्वामी तुळशीराम बाबांचं आहे. आणि ज्यांच्याकडं मी 4 ग्रंथ शिकलो ते हरिभक्तपरायण परमपूजनीय पंडित भाऊ क्षीरसागर भाऊंचं आहे. त्यांचं म्हणून श्रवण करा. झालेली सेवा वैकुंठवासी महादेव बाबांच्या चरणी समर्पित करायची आहे. नगद नारायण महाराजांच्या चरणी समर्पित करायची आहे. काही जर चुकलं असेल, बोलता बोलता एखादा कटू शब्द, पाकडा शब्द जर गेला असेल, कोणाला लागला असेल तर लागून द्या. थोडाफार लागला म्हणून काय होणार आहे त्याच. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. तात्यांनी सांगितलं तुमची वेळ संपली आहे, जास्त वेळ घेऊ नका. आणि एवढे मोठे गायक, एवढे मोठे वादक असताना मी फारसं तुमच्या समोर बोलावं असं मला मी सुरुवातीलाच मला वाटलं बरं आहे यांचं आपण संगीत भजन ऐकत बसू आपलं निवांत. मस्त वाटलं, आनंद वाटला. बरं सुनील, नाशिकेत बुवा, आबा ही सगळी मंडळी आहेत आणि यांचं ऐकता ऐकता वेळ कधी निघून गेला कळलंच नाही का गुरुजी? काही काहीला हे काय गाते तेच कळलं नाही. माझ्यासारखे बरेच आहेत ना माझ्या वंशाचे. फार सुंदर वाजवलं महाराज, फार सुंदर वाजवलं, अतिशय सुंदर. आणि या मंडळीनं सुद्धा सुंदर गायलं. पण मनाला जी गोष्ट भावली ना ते सुंदरच आहे, सुंदरच आहे. ते कळू न कळू, ते डोक्याच्या वरून जाऊ किंवा ते कोणत्या रागातलं आहे, कोणत्या तालातलं आहे, याच्यापैकी कोणत्याच गोष्टीचा ग जरी नाही कळाला आणि ते ऐकल्याच्या नंतर मनाला समाधान वाटलं, आनंद वाटला, तेच करायचं. अतिशय आनंददायक असं वातावरण आहे. सगळे मंडळी चांगली आहेत. आमचे जिजा सुद्धा तुमची चाल म्हणत असताना नाचत होते. ते म्हणला नाचा पण खालच्या फरशीकडे ध्यान ठेवा, ते तुटली नाही पाहिजे. हा, झालेली सेवा तुमच्या सर्वांची चरणी समर्पित करतो. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर